या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा, घटना, पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर आधारित आहेत. कोणत्याही वास्तविक व्यक्ती, स्थळ किंवा घटनेशी यांचा संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार केली आहे. आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे, भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही. हा कंटेंट 16 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे. गोवा दिसला तेव्हा माझ्या छातीत अडकलेला श्वास सुटला. जसे एखाद्या लांब अंधारातून प्रकाशात आलोय. समुद्राचा वास होता, हवा धरम होती, रस्त्यावर लोक होते, आवाज होते. पहिल्यांदाच मला वाटलं आपण वाचलोय. आर्यन गाडी चालवत होता. तो शांत होता, खूपच शांत. मी त्याच्याकडे पाहिलं. तो समोर पाहत होता, पण त्याच्या डोळ्यात रस्ता नव्हता. हॉटेल गाठलं, चेक इन झालं. कोणताही प्रश्न नाही, कोणतीही अडचण नाही. खूपच सोपं. रूममध्ये आलो, दार बंद केलं आणि त्या क्षणी माझ्या कानात एक गोष्ट खूप जोरात ठसली. इतका वेळ जो आवाज आमच्यासोबत होता तो थांबलेला नव्हता. रूम शांत होती, खूप शांत. एसीचा आवाज चालू होता, पण तो आवाज पोकळ वाटत होता. आर्यन खिडकीजवळ उभा होता. बाहेर समुद्र. आर्यन, मी हळूच म्हणालो. त्याने उत्तर दिलं नाही. मी जवळ गेलो. आपण पोहोचलोय, मी म्हणालो. तो हळूच हसला. ते हसू ओळखीचं नव्हतं. पोहोचलो नाही, तो म्हणाला. फक्त थांबलोय. माझ्या पोटात थंड गोळा साचला. मी बाथरूममध्ये गेलो. आरशात पाहिलं. एक क्षण माझ्या मागे कोणी उभा आहे असं वाटलं. मी वळलो. कोणीच नव्हतं. पण आरशात माझ्या खांद्यावर 4 बोटांचे ठसे दिसत होते. ते मी धुतले. पुन्हा पाहिलं. ते आणखी गडद झाले होते. मी बाहेर आलो. आर्यन बेडवर बसला होता, डोके खाली. आर्यन, मी म्हणालो. तो हळूच मान वर केली. त्याचे डोळे माझ्याकडे पाहत नव्हते, ते माझ्या मागे पाहत होते. तुला आवाज ऐकू येतोय का, तो विचारला. माझ्या घशात कोरडं पडलं. कोणता आवाज, मी विचारलं. तो म्हणाला, जो आपल्याबरोबर सुरुवातीपासून आहे. रूमचा दिवा 1 सेकंदासाठी फडफडला आणि एसी बंद झाला. रूम गरम झाली, हवा जड झाली. माझ्या कानात हळू कुजबूज. इथेही नाव घेतलंच. मी दचकून मागे वळलो. आर्यन माझ्या खूप जवळ उभा होता. मी त्याला येताना पावलांचा आवाज ऐकला नव्हता. आर्यन, तू कधी उभा राहिलास, मी विचारलं. तो म्हणाला, मी उभा नव्हतो. मी आधीपासून इथेच होतो. माझ्या छातीत हृदय धडधडत होतं. कोण इथे आहे, मी विचारलं. तो हळूच म्हणाला, आपण दोघं नाही. त्या क्षणी खिडकीबाहेर समुद्राचा आवाज बंद झाला. जणू संपूर्ण गोवा श्वास रोखून ऐकत होता. माझ्या कानात तोच आवाज. वाट संपली नाही. मी दाराकडे धावलो. दार उघडलं. कॉरिडॉर रिकामा होता, खूपच लांब. लाईट्स एकामागोमाग फडफडत बंद होत होत्या. माझ्या मागे आर्यन उभा होता, पण तो माझ्या हालचालींची नक्कल करत नव्हता. तो 1 सेकंद उशिरा हलत होता, जसं कोणी दुसरंच त्याला चालवत होतं. मी थांबलो, तोही थांबला. मी हळूच माझ्या नावाचा उच्चार केला. त्या क्षणी माझ्या कानात तीच कुजबूज. चूक. मी पळालो नाही, कारण पळणं म्हणजे वाट देणं. मी मागे वळलो. आर्यन हसत होता, खूप शांत. आणि पहिल्यांदाच तो म्हणाला, आता माझ्या नावाने मला बोलवू नकोस. रूमचा दिवा एकदम बंद झाला. पूर्ण अंधार. माझ्या कानात शेवटचा आवाज. सीझन संपला, प्रवास नाही. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा.